राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता, खरीप नुकसानीचे पैसे लवकरच खात्यावर होणार जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2023च्या खरीप हंगामात ई पीक पाहणीत नोंद केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात दिला आहे। शासनाच्या निर्णयानुसार 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या म्हणजे अर्धा एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 1000 रुपये आणि 0.20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राकरिता 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असून ते अर्थसहाय्य आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 ते 5 दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे। दूध उत्पादकांना मोठा दिलासा, राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। सरकारकडून 256 कोटी रुपये दुग्ध विकास विभागाकडे वर्ग झाले आहेत, त्यामुळे दूध उत्पादकांना चांगला दिलासा मिळाला आहे। 3 वर्षाने खुशखबर, 2.25 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी खरीप 2021-22 प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कापणी प्रयोगाचे दावे ग्राह्य। पाणी साचून पिके कुजली, 106 कोटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे कधी होणार? शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात सर्वाधिक पिकांना बसला फटका। पोळा सणावर महागाईचे सावट, गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात 30% वाढ, घरीच काही साहित्य बनवण्यावर भर। सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, देशभरात 109%, महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता। सप्टेंबर महिन्यात देशामध्ये 109% पेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। विदर्भ, कोकणासह महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सोयाबीनला 6000चा दर द्या, समाज माध्यमावर सपोर्ट। सोयाबीनला प्रति क्विंटलला 6000 रुपये दर देण्याची होते मागणी। सरकारच कर्जमाफीवर मौन, शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूप गरज आहे, पण सरकारने लाडक्या बहीण योजनेच्या धुराळ्यात कर्जमाफीची चर्चा मागे पाडली, तरीही शेतकरी कर्जमाफीवर अजून तरी अडून आहेत। सरकार तर कर्जमाफीवर बोलतच नाही। कोथिंबीर 150, शेवगा गवार महालक्ष्मीला महागणार, पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम। फवारणी करताय तर हातमोजे, चष्मा, टोपी वापरा। कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला सल्ला, खबरदार घेऊनच फवारणी करा। रेशन दुकानातून पूर्वीच्याच पद्धतीने मिळणार गहू तांदूळ, काही जिल्ह्यात ज्वारी मिळणार असल्याचे वृत्त, रत्नागिरीत अद्याप बदल नाही। शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी केली नसेल तर तत्काळ करा। 15 सप्टेंबर ही ई पीक पाहणी करण्याची लास्ट तारीख।